बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी बघूया। माजी मंत्री आणि ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। गेल्या 8 दिवसांपासून बीड नगरपालिका निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर भाजप उमेदवाराचा प्रचार करतात। मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान ते मंचावर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे बीडच्या राजकीय वातावरणात अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश यांना अंदर की बात आपण विचारूया, म्हणजे ताजा खबर काय ते त्यांना विचारूया। सुरेश, नेमकं काय सांगाल जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांविषयी? बीडच्या राजकारणातील थोरलं घराणं म्हणून क्षीरसागर कुटुंबाकडे पाहिलं जातं आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा राजकारणातला खूप मोठा अनुभव देखील आहे। मंत्रिमंडळात देखील अनेक वेळा राहिलेले आहेत आणि गेल्या 8 दिवसापासून जर बघितलं तर ते बीडमध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतायत। अनेकांनी त्यांना विचारलं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे का, तर त्यावरती त्यांनी उत्तर देत असताना मी विकासाच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, म्हणजे जी विकासाची भाषा बोलणं आहे ती त्यांनी त्यांच्या सभेच्या माध्यमातून देखील अनेक वेळा बोललेली आहे। विशेष आज राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत। या अगोदर जर बघितलं तर जे डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जयदत्त क्षीरसागर यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा दिलेला होता आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतर अगोदर पुतना गेलाय आणि आता काका सुद्धा जाणार, अशी जी चर्चा आहे ते बीडच्या राजकारणामध्ये सुरू होते। विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळते ती जयदत्त क्षीरसागर हे आज त्या व्यासपीठावर देखील असणार आहेत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देखील असणार आहेत। मात्र आज ते प्रवेश करतील का या संदर्भामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या जवळच्या निकटवर्ती यांना जरी विचारलं तरी त्यांनी आतापर्यंत अण्णांनी कुठलीही भूमिका सांगितली नाही असं जरी म्हटलं असलं तरी गेल्या 8 दिवसापासून जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या ओढतायत। एवढंच नाही तर प्रचार देखील करतायत, त्यांची जी काही यंत्रणा आहे ती देखील ऍक्टिव्ह केली। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेशाच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या चर्चा आहेत। पण जर आज हा प्रवेश झाला तर साहजिकच बीडच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे याचा परिणाम देखील पाहायला मिळेल। नक्की नक्की धन्यवाद सुरेश, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।